करूया सुरुवात आपण. नक्कीच. ठीक आहे. तर काही काही प्रश्न बेसिक आहेत आणि काही काही आपण लोकांना समजेल अशा भाषेत तुम्ही उत्तर द्या. तर सर्वात पहिला प्रश्न हाच असणार आहे की कुंडली बघणं का आवश्यक आहे लग्न जमवताना? बघा, कुंडली हा आहे ना एक रूट मॅप आहे. मी नेहमी सांगतो, मी माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगतो. आणि कुंडली त्या रूट मॅपनुसार तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत. सिम्पल सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर बाबा, पावसाळा संपलेला आहे, पुणे औरंगाबाद रोड खराब झालेला आहे. जे तुम्ही रुटीन 5 तासात पोचता, आता 6 तास लागणार आहे. 1 तास तुम्हाला अर्ली निघायचं आहे. हे 1 तास अर्ली निघायचं सोल्युशन तुम्हाला कुंडलीतून मिळणार आहे. बरोबर. त्यामुळे कुंडली बघणं आवश्यक आहे. हे अगदी सोप्या भाषेमध्ये झालं. मग आता आपण बाकी बघूयात की ते लग्नाचे योग उशिरा असतील तर मग आपण अर्ली बघायला चालू केलं पाहिजे. एक असतात योग, दुसरे असतात कर्म, तिसरे असतात कालदेशपात्रच्या परिस्थिती. हे सर्व म्हणजे वर्तमान परिस्थिती, हे सगळं ज्या वेळेला व्यक्तीचा पुरुषार्थ, ह्या सगळ्या पुरुषार्थ म्हणजे आपण किती मेहनत घेत आहोत, बरोबर, या सगळ्या गोष्टींवरनं मग तुमचं लाईफ बनत असतं. कुठल्याही एका आधारावरती काहीच गोष्टी होत नाहीत. कुंडली खूप चांगली आहे आणि तो व्यक्ती झोपा काढतोय, काहीच नाही होणार आहे. एक व्यक्ती खूप मेहनत घेतोय पण कुंडली सपोर्ट नाही करत आहे, तर तुम्हाला रिझल्ट जे मिळायला पाहिजे तितके नाही मिळणार आहेत. अच्छा. पण कर्म सर्वात मोठे आहेत, त्यामुळे रिझल्ट मिळतील त्या व्यक्तीला. मी नेहमी कर्मालाच प्राधान्य दिलेलं आहे. जरी मी ज्योतिषकार आहे पण कर्मांना अगोदर प्राधान्य आहे. आणि हेच कारण आहे की बरेचसे ज्योतिषकार आज फेल होत आहेत. कारण की ते कर्मांवरती फोकस कमी देत आहेत, कुंडलीवरती जास्त देत आहेत. बरं. आपल्याला कुंडलीवरनं काय कर्म करायचे हे समजायला पाहिजे. ओके. तर त्यामुळे कुंडली बघणं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, पण त्याच वेळेला त्याच्यासोबत कर्म करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. तरच तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार आहेत. ओके. कर्म तर कर्मसिद्धांत सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे, त्यात काही शंकाच नाही. आता मला स्पेसिफिकली आपण कुंडलीवर येऊया, कारण आता पॉडकास्ट आपला मेनली फोकस कुंडलीवर असणार आहे, लग्नाच्या विषयीशी. येस. असं काय बघतं ॲस्ट्रॉलॉजर कुंडलीमध्ये की हे समजतं की हे लग्न होऊ शकतं किंवा होऊ शकत नाही, किंवा याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं? नेमकी कुंडली कशी बघितली जाते लग्न जमवताना? येस. आपण यापूर्वी आहे ना एकदा आहे ना एक बेसिक कुंडली समजून घेऊयात. ओके. अशा टाईपची एक कुंडली आपण सर्वांनी पाहिलेली असेल. 12 डब्बे असतात. याला म्हणतात प्रथम भाव, याला म्हणतात द्वितीय भाव, याला म्हणतात तृतीय भाव. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हा 12. ओके. हे सगळे भाव आहेत. हे भाव आहेत. बेसिकली हे 12 भाव आहेत. हे 12 डब्बे म्हणजे 12 भाव आहेत. म्हणजे आमच्या सोप्या भाषेत पण सांगा की नेमकी भाव काय महत्वाचं असतं. भाव म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल कसे भाव ठेवतो. अच्छा. त्याच्यामुळे त्याला भाव म्हणतात. बरं. भाव म्हणजे ज्योतिषाच्या भाषेत भाव ही एकदम टेक्निकल संकल्पना झाली. ओके. नॉर्मली मग लोक याला डब्बे म्हणतात, स्थानं म्हणतात, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगळे. पण भाव म्हणजे ह्याच्यातनं आपण त्या व्यक्तीबद्दल कसा भाव ठेवू. अच्छा. ओके. हे आहे. त्या व्यक्तीबद्दल